नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अभय कुमार काळुंके अभय नर्सरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आज लातूर जिल्ह्यातील आपल्याकडे शेतकरी नर्सरीला व्हिजिट साठी आले होते व बुकिंग केली. आता रात्रीचे 8 वाजलेत व आमची आता माहिती देण्याचा कार्यक्रम आणि बुकिंग झालेली आहे. तर सर, आपलं नाव व परिचय आणि कोणतं गाव आहे ते सांगा. माझं नाव संतोष कांबळे. मी राहणार नांदगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर इथून आलोय. सरांचे मी खूप दिवसापासून व्हिडिओ पाहत होतो युट्यूबला आणि प्रत्यक्षात एकदा आज भेट दिली. भेट देऊन चांगलं वाटलं. सगळे मात्रवृक्ष सगळे बघितले आणि आंबे पण बघितले सगळे व्यवस्थित. गिरकेशरचे आंबे बघितले, सगळ्या व्हरायटीज बघितल्या आणि ते सगळे रोप पण बघितले. सगळं चांगलं वाटलं. आज बुकिंग केली सरांजवळ. तर सर, आता आपण जे बुकिंग केलं आहे तर त्यामध्ये किती बाय किती अंतरावर लावताय व त्याच्यामध्ये केशर किती आणि दुसऱ्या जाती किती घेतल्यात? माझं नियोजन होतं की 12x8 करायचं, पण सरांनी थोडं मार्गदर्शन केल्यामुळं 12x6चं त्याने थोडं टेक्निकल नॉलेज सांगितल्यामुळं 12x6 वर करायचं नियोजन केलेलं आहे आता. आणि व्हरायटी मध्ये केशर, लंगडा, चौसा, दशेरी, मल्लिका अशा व्हरायटी घेतलेल्या आहेत. परत कोलंबस नारळाची जात आहे ते पण घेतलेली आहे. मोहगनी घेतलेली आहे. एवढ्याचं बुकिंग केलेलं आहे आज. म्हणजे सरांनी 700 झाडे हे केशरचे घेतलेत आणि त्याच्यात 10% हे बाकी जातीच्या आंब्यामध्ये घेतले की जे आपल्याला क्रॉस पॉलिनेशन साठी, जर आपण 100 झाडे केशरचे लावत असाल तर 10 झाडे इतर जातीचे लावणं गरजेचं आहे, ज्यामध्ये अधिक उत्पादन आपल्याला मिळतं. व तुम्ही आता आम्ही जी माहिती दिली त्याच्याबद्दल समाधानी आहात का? खूप समाधानी आहे सर. आणि तुमचे व्हिडिओ मी खूप दिवसापासून पाहतोय आणि तसं नियोजन तुम्ही डिलिव्हरी पण देताय तिथपर्यंत. ते खूप चांगलं आहे. आणि तुमचं जे स्वभाव आहे ते सेलिंग पर्यंतची सर्व्हिस सर देतायत ते चांगलं वाटलं. आणि सरांचा स्वभाव पण आणि बोलण्याची एखाद्या माणसाला पूर्ण संतुष्ट होईपर्यंत सांगण्याची ते खूप आवडलं. सरांचा स्वभाव खूप आवडला. नाही, ह्याच्यात काय आहे की आपण जे शेतकरी आहोत तर हे 25% आपण हा कुठंतरी रोप आणतो आणि बाग तयार करतो, हे झालं 25% काम. उर्वरित काम आपण तयार बागेपासून फळं घेतो ते 25%, म्हणजे 50%च काम करतो. पण आपल्या शेतात तयार होणारं फळ हे जोपर्यंत ग्राहकापर्यंत जात नाही तोपर्यंत 50% कार्य पूर्ण होत नाही. आणि मग त्याच्यासाठीच आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी एकत्र करून केशर मँगो फार्मर नेटवर्क ही एक मोहीम सुरू केली आहे. त्याच्यात आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करतोय. म्हणजे निरोगी रोपापासून त्याचं संगोपन असेल, त्याच्यानंतर तयार होणाऱ्या मालाला प्रक्रिया असेल, निर्यात असेल, त्या पूर्ण ह्याच्यावर काम करतोय. त्याच्यासाठीच आम्ही, म्हणजे तुम्हाला जितकं सांगण्याचा उद्देश हाच आहे की नुसतं आपण रोप आणणे, बाग तयार करणे व तयार केलेले फळं डायरेक्ट व्यापाऱ्याला न विकता त्या संघाच्या मार्फत आपण जर विकले तर निश्चित आपलं प्रॉफिट डबल होणार आहे. तर त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकटा आंबा न लावता, उत्पादन शेतात न घेता एकत्र मिळून जर घेतलं तर निश्चित आपण त्याला म्हणजे एक मोठ्या लेवलला घेऊन जाऊ व निर्यातीपर्यंत आपण पोहोचू. धन्यवाद.